आमदार राणा जगजितसिंग पाटलांनी सुप्रिया सुळेंना पत्र लिहिलंय। तुळजापूरमधील ड्रग्ज प्रकरणातील आरोपी संतोष परमेश्वरच्या भाजप प्रवेशावरून सुळेंनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राला त्यांनी प्रत्युत्तर दिलंय। संतोष परमेश्वर भाजपत प्रवेश करायच्या क्षणापर्यंत ते तुमच्या राष्ट्रवादीचे तुळजापूर शहरातले प्रमुख नेते होते हे कदाचित आपल्याला माहित नसेल, असं राणा जगजितसिंग यांनी त्यांच्या पत्रात नमूद केलंय। सुप्रिया सुळेंनी भाजपवर गंभीर आरोप केलेत। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात आरोपी असलेल्या व्यक्तींना भाजपने पक्षात घेतलंय। यावर सुळेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली होती। सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना या प्रकरणात लक्ष घालून योग्य कारवाई करण्याची विनंती देखील केली होती। तर काय लिहिलंय आमदार राणा जगजितसिंग यांनी? संतोष परमेश्वर भाजपत प्रवेश करण्याआधी ते तुमच्या राष्ट्रवादीचे तुळजापूर शहरातले प्रमुख नेते होते हे कदाचित आपल्याला माहित नसेल। ड्रग्ज प्रकरणी आरोप झाल्यानंतर त्यांना राष्ट्रवादीतून काढून टाकण्यात आलं नव्हतं। एखादा दोष सिद्ध होत नाही तोवर त्या व्यक्तीला निरपराधच मानलं जातं। आपल्या अजूनही काही शंका असतील तर त्या दूर करण्याची माझी प्रामाणिक इच्छा आहे। आपल्यासोबत चर्चा करून सगळी वस्तुनिष्ठ माहिती पुराव्यांसह दाखवण्याची माझी तयारी आहे। दरम्यान या संदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही आपण पाहूया। ते राणा जगजितसिंग जास्त सांगू शकतील, त्यावर मी सांगू शकणार नाही। पण साधारण पक्षाची प्रक्रिया अशी आहे की जोपर्यंत दोषारोप किंवा दोष त्या ठिकाणी सिद्ध होत नाही, कोर्टाने सजा देत नाही, तोपर्यंत आपण जमानतीवर वगैरे अनेक लोक लढतात, अनेक पक्षामध्ये लढतात। त्यामुळं त्याला काही फार मला वाटतं याच्यामध्ये फार चर्चेचा विषय नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।